ते भक्त सुद्धा इतक्या रात्री उशिरापर्यंत येत असतात. ते जे हर्षद पुजारी आहेत, हर्षद सरगर दादा भंडारा लावण्याचं काम करत आहेत. मामांचे पुजारी सेवक आहेत ते. सर्वांनी मामांचं दर्शन घ्या. जय बाळूमामा पाटील साहेब. असू द्या असू द्या असू द्या, दर्शन घ्या. तब्येती काळजी घ्या. आहे काय काळजी मामांचं कारभारी सांगा होणारा बघा आहे का ना आता. हे गावात चेष्टा करू नका. आपल्याला लाईव्ह भरपूर जण बघत असतात. जेव्हा अरे वा, मी पाटलाला विचारलं लागा, म्हणलं म्हैसला का आणलं नाही. हा बरं, त्याला फोन करून भांडारा घेऊन जातात बसले मागू ना. चालतंय, असू द्या. करा प्रसाद घेतल्या भेटू. समीर भाऊ, हा थांबा इकडे घ्या जरा, थांबा. तुम्हाला मागाशी बघायचं होतं. जय बाळूमामा. कसं नियोजन आजचं तुमच्या वस्तीकडे आहे का सगळ्यांचं मिळून आहे? चालतंय, असू द्या. आम्ही आरती असताना तुम्हाला लाईव्ह ही करायचं होतं, पण काय झालं, आम्हाला उभं राहायला जागा न मिळण्यामुळे तुम्ही दिसला नाही. झाली भेट, बरं झालं. नाही चालू आता लाईव्ह. आता 20 कमीत कमी 25-30 हजार जण आपल्या लाईव्ह वगैरे असते. कारण बऱ्याच दिवसांनी यूट्यूबला लाईव्ह केलंय. आणि काय होतं, आम्ही वर्ग मित्र सकाळी मगाशी आईची लई चेष्टा केली. नाव ही सांगितलं, म्हणली कसं काय असं. मी म्हणलं काय हो बरं. कागद नाही गे आपल्याकडे कुठलं. आमचं कपडे सुद्धा घेतले लगेच. काय लगेच काय काय करता अजून तुम्ही. आहे अजून प्रसाद आहे. बरं चालतंय चालतंय. बरं असू द्या असू द्या. नियोजन करते असतात, त्यांच्या मागे थोडी घाई असते. आज दुपारी पाऊस झालाय बघा भरपूर. आणि आता ही रामकृष्णाजी ऐका, लक्ष द्या. श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या दररोज लाईव्ह असते बघा. आपली ही भूमी दिवसात कधी असं सुकून 9 वाजता नक्कीच असते. या ठिकाणी मामांचा प्रसाद घेत आहे. विनंती आहे सर्वांना, घरी जे जेवण करतो ते जेवण असतं, पण इथं आल्यानंतर तेच अन्न असतं. पण अन्नामध्ये सद्गुरू बाळूमामाचा कृपाशीर्वाद त्या ठिकाणी भरला जातो, म्हणून त्याचा प्रसाद होतो. म्हणून विनंती आहे की कोणी एकही घास शिल्लक का म्हणजे ठेवू नका, वाया घालू नका सर्वांना, आणि फेकू नका, विनंती आहे. आणि खाली सांडू पण नका, विनंती आहे. सांडलं, थोडा प्रसाद सांडला तर तो पत्रावळीमध्ये पुन्हा भरा आणि त्याची व्यवस्था त्या ठिकाणी टाळलीमध्ये करायची आहे. विनंती आपणाला सर्वांना, महाप्रसाद कोणी वाया घालवू नका. जर राहिला तर घरी घेऊन जाता आला तर नक्की निश्चित ना, तो खूप मोठा प्रसाद आपल्या घरी सुद्धा कामाला येणार आहे. पण विनंती आहे, शक्यतो कोणी ताटामध्ये एकही घास ठेवू नका. ओरिजिनल तुळशीच्या माळा जर कोणाला घालायच्या असतील तर श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या मामाच्या दरबारामध्ये या ठिकाणी माळाही घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. जर कोणाला घालायचं असेल तर निश्चिताने आमचे संपर्क साधा. आमचा मोबाईल नंबर कार्ड ही संस्थेचा या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्याला पाहिजे त्याने आवर्जून आमच्याशी संपर्क साधा. संस्थेतील विद्यार्थी सगळे गाडीमध्ये जाऊन बसतील. सोलापूर जिल्ह्यात पालखी आहे आपली बघा, क्रमांक 4, तालुका पत्रावळी. इकडे तिकडे कोणीही टाकू नका. डम्पिंग मध्ये किंवा ट्रॉलीमध्ये त्या ठिकाणी नेऊन टाकायचे आहे. हा, इकडे तिकडे कुणी जर टाकली तर तुम्हाला बाळूमामाची शपथ आहे सगळ्यांना. जय बाळूमामा. आता काय टाकतंय कोण? जय बाळूमामा. आणि माता भगिनी किंवा महिला मंडळ उठल्याशिवाय कोणीही पुरुष वर्गाने बसायचं. मग मी 2-3 दिवस झाले होत ना सर भेट. चुकून शब्द गेला का तुम्हाला? कोणाला शपथ वगैरे काही नाही. आता असं नाही. हा, काही नाही. फेकू नका. कारण काय होतं, तो प्रसाद आहे आणि प्रसाद नको त्या ठिकाणी पडला तर त्याचं खाली गेलता वाटतं म्हणली अन्नदानाचं नाश होतं. असं काही करू नका. पालखी आपली सोलापूर जिल्ह्यात आहे. ठीक आहे दादा. जय बाळूमामा. वैभव दादा जय बाळूमामा चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. दररोज 9 वाजता लाईव्ह आरती असते. जर आपलं काम वेळेत आटपलं, सेवा जर आटपली आपली, तर वेळ मिळाला तर आपण कीर्तनी लाईव्ह शक्यतो असतंच. 80-90% तरी घ्या लाईव्ह असतंच कीर्तन. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता, मामांचा आशीर्वाद मिळवू शकता.
कारण आपल्या कामातून दैनंदिन कामातून जबाबदारीतून